नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 235 आणि 236. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आमच्याकडे येऊन कोणी 5-6 वाक्ये जरी ध्यानात ठेवली, स्मरणात ठेवली, तरी अजून जास्त परमार्थ करायची अजिबात गरज नाही. आपणाला आपण जिवंत आहोत हे कळते. हीच प्रत्येक प्राणिमात्राकडे त्याची मूळची श्रद्धा आहे. ती अवांछनीय आहे. न मागता मिळाली आहे. स्वयंभू आहे. ती स्वयंप्रकाशी अशा प्रकारची आहे. आपण असल्याची श्रद्धा ज्यांनी गुरुला वाहिली, गुरूंनी पण त्याला सुद्धा आपली स्वतःच्या असणेपणाची श्रद्धा दिली आणि म्हटले, तू असल्याची श्रद्धा पण मीच असल्याची श्रद्धा आहे, ती आजपासून तू खुशाल वापर. तोंडाने न म्हणताच मी पुरुष आहे किंवा स्त्री आहे हे आपल्याला मनापासून कळते. तोंडाने न म्हणताच मी पुरुष आहे किंवा स्त्री आहे हे आपल्याला मनापासून कळते. तशी आपण अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाने प्रकाशत्व म्हणून स्वयंभू आहोत हे पण मनापासून कळायला हवे. पण देहबुद्धीवरून अगोदरपणे असणाऱ्या असणेपणावर म्हणजे आत्मभानावर आपल्या असणेपणात सद्गुरूचे दर्शन घ्या. गुरुवचन म्हणजे माझे स्वरूपच हा साधा निश्चय मनात बाळगा. आपण म्हणून आहोत, आपल्या असणेपणातच आहोत. तसेच सर्व प्राणिमात्रात पण नेमके तेच आपण म्हणून आपल्या असणेपणात आहोत हेच आहे. एखादा किडा पालीच्या भक्ष्यस्थानी पडतो. ते भक्ष्यस्थानी पडणे टाळण्याकरता तो सैरावैरा पळतो आणि आपण पण पाल मारण्याकरता काडी घेऊन पालीला रट्टा मारतो. पण मारलेला रट्टा चुकला तर ती पाल सैरावैरा जीव वाचवण्याकरता धडपडते. म्हणून तुम्ही आपली देहबुद्धी देहावरून काढून असणेपणावर लावा. हा जो देखावा दिसतोय त्याच्या ओळखीला आपली ओळख म्हटले की तुम्हाला तुम्हीच विकत घेतले असे जाणा. गुरुवचनावर श्रद्धा, विश्वास म्हणजे त्याला चिटकून असले तर कळेल की सुख किंवा आनंद म्हणून जे काही आहे तो आपल्याच अंगचा एक स्वयंभू म्हणजे अविभाज्य असा गुण आहे. कारण असणेपणातच आनंद आहे. गुरुवचनाचा अर्थ म्हणजेच माझे स्वतःचे स्वरूप हाच निश्चय मनात बाळगा. माझ्या प्रकाशानेच हे सर्व प्रकाशित आहे हे दुसऱ्याला न सांगता आपण आपले काही न सांगता अंतर्यामी भोगावे असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. मी किंचित जागा झालो म्हणजे आपण आहो या जागेतून सर्व जग, ब्रह्मांडे, साधू संत महात्मे निर्माण झालेले आहेत. जाग गेली की सर्व हरिहरादी इत्यादी विरघळलेच समजा. तात्पर्य स्वप्न म्हणजे स्वपण, आपण आहे ते वाटणे. लगेच सर्व जग उदयाला आले. आपण आहेसे वाटले, लगेच सर्व जग उदयाला आले. म्हणजे नेमके काय झाले? प्रकाश अर्थात रूप दिसले, शब्द ऐकू आले, शब्द मनात, ध्वनी, गंध हा आला. रस, स्पर्श हे प्रत्यक्ष संपर्कावर आधारित आहेत. रस आणि स्पर्श हे प्रत्यक्ष संपर्कावर आधारित आहेत. प्रत्यक्ष संपर्कावर आधारित असलेले इंद्रिय ज्ञान आहे. हीच सामुग्री खरं म्हणजे जग जसं आहे
तसं अनुभवण्याची सामुग्री आहे. फक्त रूप व ध्वनी फक्त रूप व ध्वनी, गंध यांना प्रत्यक्ष संपर्काची गरज नाही. पण रस आणि स्पर्श ह्यांना प्रत्यक्ष स्पर्श हवा. एका अर्थाने असे इंद्रिय ज्ञान हेच जग म्हणून आपण अनुभवतो. पण मनामुळे त्याच्यामध्ये आवड-निवड, आठव-विसर, प्रतिमा कल्पना वगैरे मिसळवल्या जातात व हा गोंधळ सतत वाढत जातो. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही म्हणता जुने किल्ले, जुने जग आपल्या पूर्वीचे आहे. पण ते तुमच्या जाणीवेच्या पूर्वीचे नाही. म्हणजे अगोदर कळते पण नंतर कळल्या जाणारे हे अगोदरपासूनच आहे. हाच सर्वात मोठा भ्रम आहे. उदाहरणार्थ जुने किल्ले, जुने जग इतकेच काय, चंद्र, सूर्य, तारे, अंगणे, हरिहरादी इत्यादी सर्व. भाग 236. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, तुमच्या सुखाच्या शोधामुळेच तुम्ही दुःखी होत आहात, हे तुम्ही लक्षात घ्या. आता एक दुसरा प्रयोग करा. सुख-दुःखाची पर्वाच करू नका. फक्त मी आहे याकडेच लक्ष द्या. लवकरच तुमच्या लक्षात येईल की शांती आणि आनंद हा तुमचा अंगीभूत स्वभाव आहे. पण विशिष्ट चाकरीतून तुम्ही त्याचा शोध घेता आणि इथेच सगळा घोटाळा होतो. या उपाय एकच, शोधण्याची काही गरज नाही. तुम्ही शोध हा नेहमी एखाद्या विशिष्ट चाकोरीतूनच घेता. तसा शोध घेणे अजिबात बंद करा. तुमच्याजवळ जे नाही ते तुम्ही शोधू शकत नाही. तुम्हीच परमात्मा स्वरूप किंवा परमसत्य स्वरूप आहात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सुरुवातीलाच माझ्यावर विश्वास ठेवा. सुरुवातीला तरी माझ्यावर विश्वास ठेवा. अशा विश्वासाला गुरुवचनावरील भक्ती आपण म्हणू शकता. प्रारंभी गुरुवचनावर विश्वास हवा. नंतर हा विश्वास तुमच्या अनुभवानेच पक्का होत जाईल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आरंभीच्या काळात आरंभीच्या विश्वासाची अतिशय गरज असते. प्रत्येक कार्य हे प्रारंभी ठेवलेल्या विश्वासानेच पूर्णतेला जाते. तुमची रोजची भाकर सुद्धा तुम्ही विश्वासानेच खाता. यामुळेच आपण मरणार नाही म्हणून प्रयत्नाची अजिबात गरज नाही. तुमच्या हितासाठीच मी हे सर्व काही बोलत आहे. सर्वात जास्त तुम्ही स्वतःवर प्रेम करता म्हणून तुम्हाला मी हे सांगत आहे. मीच फक्त तुम्हाला हे सांगू शकतो. खरे भाग्यवान, खरे ईश्वर, खरे भगवान, खरे ईश्वर तुम्हीच आहात. बाकीचे गुरु तुम्हाला ईश्वराचे प्रामाणिक निस्सीम दास व्हा असेच म्हणतील. त्यांना तुमच्या ऐश्वर्याचे ज्ञान कदाचित कळले नसावे. त्यांना तुमच्या ऐश्वर्याचे ज्ञान कदाचित कळले नसावे. मी तुम्हाला सांगतो, मरणाऱ्याला मरू द्या. मी गुरुवचनाच्या अर्थाचा पुरावा म्हणून जणू गुरुपुत्रच आहे. मी मरणारा नाही. मरेल ते शरीर, मन किंवा ऑर्गॅनिझम, त्यालाही मरण म्हणता येत नाही. फक्त त्याचे काम झाले इतकेच तुम्ही म्हणता किंवा इतकेच तुम्ही म्हणू शकता. शपथ घ्या, मी ब्रह्म आहे. नाहीतर गंमत खोटं तरी म्हणा की मी ब्रह्म आहे म्हणून. स्वतः ब्रह्म असणारा दुसऱ्याचे आशीर्वाद कधीच मागत फिरत राहणार नाही. श्री महाराज म्हणत, अवतार घेऊन कोणी अवतरत नाही, ते आपोआप अवतरित होतात. कधी कधी पुण्याकरता ते पाप होऊनही सामोरे येतात. ब्रह्म भोजनाचे आयोजन करावे व सर्वांना विष बधावून सर्व मरून पडावेत. त्याप्रमाणे जे फासले ते पुसले तर काय राहील? पुसणारे राहील. श्री निसर्गदत्त महाराज स्पष्टपणे म्हणतात, ईश्वराचा अनुभव हा फक्त एकाच आयुष्यापुरता ठरू शकतो. तो कालातीत म्हणता येणार नाही. अशा ईश्वराचा आपल्याला काय उपयोग?
माझ्या अशा या परखड मतामुळे लोक मला जितका नालायक समजतील, तितका मला विसावा जास्त मिळेल. निर्विकल्पाला कल्पना आली, होय मी आहे. या कल्पनेच्या तुरुंगात उगाच माझी 81 वर्षे वाया गेलीत, असे महाराज स्वतःविषयी म्हणतात. ईश्वर आपल्याला ओळखतो व आपण ईश्वराला चाहतो, ही केवळ एक अफवा आहे, लोकवार्ता आहे. अफवा ही एक प्रकारची कल्पनाच असते आणि कुठलीही कल्पना ही कालातीत कधीच राहत नाही. कालाधिष्ठितच राहते, कालाने बांधलेलीच राहते. म्हणून आपला आपल्या करता आपली गरज काय, ती कुठपर्यंत उपयोगात येणार, ते तुम्ही याच क्षणी ठरवा. आमच्याकडे भूत भविष्य सांगितले जात नाही.